नमस्कार, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर कधीतरी आपल्याला असं अधूनमधून असं गोड खायची इच्छा होते, तर लाडूच खावासा वाटत असेल तर तुम्ही एक थोड्या वेळात आणि पटकन होणारे असे रव्याचे लाडू बनवून अगदी आरामात आणि सहज अगदी मस्त चवदार असे करून खाऊ शकता, तेही लुसलुशीत आणि बिना तुपाचे किंवा जास्त तेल न वापरता. तर इथं मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि जवळपास मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. तर इथे मी अगोदर पाव वाटी होईल एवढं तूप काढून घेते. हे सगळं तूप आपल्याला लागणार आहे. पण आपण थोडं थोडंसं करून घ्यायचंय. हे तूप तापलं की थोडासा रवा टाकून बघायचा की तूप कितपत तापलेलं आहे. तर मी इथं जवळपास 4 वाट्या होईल एवढा रवा घेतलेला आहे. आणि तो आपल्याला मीडियम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हे तूप टाकलेले आपण एकदम टाकत नाहीत आहोत, कारण रवा करपण्याची शक्यता असते, व्यवस्थित भाजला जात नाही. त्याच्यामुळे आपण आपला रवा आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिटापर्यंत व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून छान परतलं जाईल. सारखं हलवत राहायचे. खाली आपला रवा करपता कामा नये. रवा करपला तर लाडूला चव अशी वेगळी लागते. तर सतत हलवतच आपण रवा भाजून घ्यायचा आहे. परत मी 1 पाव वाटी आणि त्याला थोडंसं जास्त असं तूप घालून घेते. परत आपण मिक्स करायचं आणि पहिल्यासारखंच 5 ते 7 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं. आता ही प्रोसेस पहिल्यांदा मीडियम गॅसवरती केलेली, आपण आता एकदम कमी गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. रव्याचे लाडू करताना हेच काम महत्वाचं असतं. एकतर रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, नाहीतर आपल्याला तो असं कचकच किंवा पिठाळ असा लाडू लागतो. त्यामुळे थोडं थोडं तूप करून आणि मंद गॅसवरती आपण रवा जवळपास टोटल रवा भाजण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटं तरी लागतात. तर इथे पण आपण 5 ते 10 मिनिटं भाजून घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी शिल्लक ठेवलेला आहे. बाकी सगळं तूप ह्याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे आणि परत आपण 5 ते 7-8 मिनिटासाठी रवा चांगला भाजू द्यायचा. अगदी लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा नाहीये. रवा असा भाजला की खरपूस असा आणि खमंग वास सुटतो. आपली आच ना गॅसची मंद आहे, त्याच्यामुळे खाली लवकर करपणार तर नाहीच आहे, पण तुपाच्या ह्याच्यावरती भाजतो तर एवढा घमघमाट मस्त सुटतो रवा भाजत आल्यानंतर. तर असं आपल्या रवा छानपैकी भाजून झालेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फक्त एक प्रोसेस करायची की आपण सतत ढवळत राहायचं आहे रवा भाजताना. रवा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे मला 20 ते 25 मिनिटं रवा भाजण्यासाठी लागलेली आहेत. अशा पद्धतीने आपला हा रवा भाजून तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी टाकते, ज्याने की आपले रव्याचे लाडू मस्त लागणार आहेत. इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. किस म्हणा किंवा मी वरचा काळपट जो भाग असतो सुक्या खोबऱ्याचा तो काढून घेतला आहे आणि बारीक तुकडे करून मिक्सरला फिरून घेतलेला आहे. किंवा रेडीमेड सुद्धा बाजारात मिळतो, तुम्ही तो वापरू शकता. तर इथं खोबरं भाजायला खूप कमी वेळ लागतो, त्याच्यामुळे 1 ते 2 मिनिटं खूप झाली, नाहीतर खोबऱ्याचा जो किस आहे तो करपण्याची शक्यता असते. म्हणून पटपट भाजून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटं खूप झाली.
आणि ढवळत राहायचंय, कारण आपला रवा सुद्धा गरम असणार आहे, तूप घातलेलं सुद्धा त्याच्यामध्ये खूप गरम असणार आहे, त्याच्यामुळे खोबरं भाजायला बिलकुलही वेळ लागत नाही. आता खोबरं भाजलेल्याचा सुद्धा मस्त सुगंध येतोय आणि ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे मिल्क पावडर सुद्धा टाकते, जेणेकरून आपले रव्याचे लाडू टेस्टला अगदी मस्त आणि मावा घातल्यासारखे लागतील. तर हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर घाला, नसेल तर अशाही पद्धतीने नुसतेच असे केले तरी अगदी चवीला खूप छान लागतात लाडू. तर हे व्यवस्थित गाठी वगैरे मोडून घ्यायच्या आणि हलवत हलवत आपण भाजून घ्यायचं. गॅस आपला मंदच आहे, अजिबात आपण कुठेही त्याचा वाढवलेला नाहीये गॅस. मंद गॅसवरतीच आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं. बघा इथं आपलं भाजून झालेलं एक साईडला ठेवून द्यायचंय. मी इथं छोट्या पातेल्यात जे 1 चमचावर तूप ठेवलेलं ते मी गरम करून घेते आणि गरम केलं की त्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या प्रमाणानुसार मनुका घातलेले आहेत. मला आवडल्या, मी मुठभर घातलेले आहेत त्याच्यामध्ये. तर त्या चांगल्या फुलेपर्यंत आपण तळून घेऊया. अगोदर मनुका भाजून घेतोय, ड्रायफ्रूट नाही भाजत आहे आपण. ड्रायफ्रूट ह्याच्या नंतर भाजूया, कारण सगळं एकसाथ टाकलं तर मनुका जास्त भाजले जातात आणि काळ्या पडतात. त्यामुळे अगोदर आपण मनुका भाजून घेऊया. खूप काही वेळ लागत नाही, 1-2 मिनिटात चांगलं तूप तापलं असेल तर लगेचच भाजतात. तर हे बघा अशा पद्धतीने असे ब्राऊन कलरवर फुगले की आपण त्याला बाजूला काढून घेऊया. आणि उरलेल्या तुपामध्ये आपण आता ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतील ते सगळे ड्रायफ्रुट्स घालू शकता. मी इथे काजू आणि बदामच फक्त घातलेले आहेत. तर तुम्हाला कुठलेही ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की घाला. बारीक कापून घेतलेले आहेत आणि थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं. ह्याने काय होणार आहे तर ड्रायफ्रूटला आपल्या खूपट असा वास येणार नाही किंवा दाताखाली क्रंच असा चांगला येईल आणि चव सुद्धा खूप छान लागते तुपात तळल्यामुळे. तर हे अशा पद्धतीने आपण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे. घाई केली फास्ट गॅसवरती तर करपतात आणि आतून कच्चे राहतात, त्याच्यामुळे क्रंच येत नाही त्याला. तर मंद गॅसवरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि साईडला ठेवून द्यायचे. हे अशा पद्धतीने मस्त भाजलेले. आणि आता आपण काय करूयात, हे बाजूला ठेवून झाले की एक मोठं पातेले घेतलेले मी आणि त्यामध्ये 2.5 वाट्या, जवळपास 2.5 वाटी होईल एवढी मी साखर घेतलेली. 4 वाटी रवा होता आपला, तर 2.5 वाटी साखर घेतलेली आहे. गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि इथे काय करायचंय, पाणी घ्यायचंय आपल्याला कितपत, तर साखर बुडेल इतपतच पाणी घ्यायचंय, जास्त पाणी घालायचं नाहीये. ठीक आहे. तर इथे आपलं एकच काम आहे, ढवळत राहणे. मीडियम गॅसवरती आपण साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचे. कारण का, तर खाली साखर एखाद्या वेळेस चिकटून करपू शकते. तर अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहायचे. आणि आपल्याला ह्या लाडूसाठी एकतारी पाक बनवायचे. त्याच्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं. आता मी साखर विरघळल्यानंतर गॅस मोठा केलेला आहे आणि छानपैकी उकळी यायला लागलेली आहे. 5 ते 7 मिनिटं आपल्याला एकतारी पाक व्हायला लागतात. तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आपण ओळखायचं की एकतारी पाक आपला झालेला आहे. काही वेळेला काय होतं की पाकातले लाडू करायच्या वेळेला मनात अशी धाकधूक निर्माण होते की बाबा माझा पाक पातळ झाला किंवा घट्ट झाला.
तर लाडतात, घट्ट झाला तर लाडू वळताच येत नाहीत किंवा पाक ढिला झाला तर लाडू पसरतात. तर त्यासाठी मी दाखवते तुम्हाला. व्यवस्थित ढवळायचं काम करायचं आहे. फक्त एक 5 ते 7 मिनिटं मोस्टली झाली की आपल्या उलटण्यावरती अशी धार धरून ठेवायची. उंच असं पकडून धरून ठेवायचं, जेणेकरून थोडंसं उलटण्याला आपल्या थंड होईल. ते लगेच हातावरती तुम्ही घेऊ नका. ते हे बघा मी बाहेर काढले, तर आता तो थेंब पडत नाहीये, बरोबर. तर हा थेंब आपल्याला थोडासा थंड झाला की बोटावरती घ्यायचा आणि बोटाने मी दाखवते. हे बघा अशा प्रकारे एक तार सुटते. तर इथे आपला पाक रेडी झालेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त बनवायचा नाही आहे. ह्याच्यापेक्षा जास्त झाला तर एकदम कडक लाडू होतील आपले किंवा बांधता येणार नाही. तर ह्या स्टेपला मी गॅस बंद करून घेते आणि छानपैकी असं हे बघा उलथण्याने सुद्धा छान तार येते अशी. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने पण तार चेक करू शकता. फक्त हाताने चेक करताना थंड झालेला आहे उलटण्याला लागलेला पाक हे अगोदर कन्फर्म करा आणि मग हाताने चेक करा. तर ह्या गरम पाकामध्येच आपण जो भाजलेला रवा होता तो टाकायचा आणि पटकन मिक्स करून घ्यायचा. सगळा पाक रव्यामध्ये मुरतो. आता बघता तुम्हाला वाटेल की बापरे हे तर खूप पातळ दिसतंय आणि याचे लाडू कसे वळणार आपण, नाही का. हे आता तात्पुरतं तुम्हाला थोडंसं पातळ वाटतंय, पण नंतर ऑटोमॅटिकली ते आपण 1 तासभर मुरवत ठेवणार आहोत. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली घट्ट होणार आहे. तर आता मी रवा मिक्स करून घेतलेला आहे आणि 1-2 मोठे चमचे होतील एवढे वेलची पूड घालते. वेलची पूड घातलेली चव खूप लाडूला छान येते. आणि हे तळलेले ड्रायफ्रूट सुद्धा आपण ऍड करून घ्यायचे आणि ते सुद्धा सगळं असं मिक्स करून घ्यायचं. वेलची वाटताना मी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं, कारण कोणताही गोड पदार्थ करताना चिमूटभर मीठ टाकलं त्याची गोडी अजूनच वाढते. तर त्यासाठी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर घालत नसाल तर, घालत असाल तर खूपच छान. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, रवा पाकामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण 1 तासाभरासाठी ठेवून ठेवूया. 1 तासानंतर बघता इथे रव्याने सगळा पाक ऑब्झर्व करून घेतलेला आहे, सगळा शोषून घेतलेला आहे. पण इथे म्हणाल की तुम्ही तर हे तर घट्ट वाटते आता मग ह्याचे लाडू, तर तुम्ही काही घाबरायचं कारण नाहीये. मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही लाडू केलेत तर अजिबात तुमचे लाडू बिनसणार नाहीये. तर हे सगळं आपण सुट्ट करून घ्यायचं अगोदर उलथण्याच्या साह्याने. मोकळा करून घ्यायचा रवा. गरम आहे अजूनही मिश्रण, खूप थंड झालेलं नाहीये. ह्या अशा प्रकारे सगळे रव्याला जो एखादा गठ्ठा बनला असेल तर तो फोडून घ्यायचा. हे बघा आलाय थोडासा मऊसरपणा. हाताने मी तुम्हाला दाखवते. अशी सॉफ्ट अशी मस्त रवा फुगलेला आहे पाकामध्ये. आणि अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं जर वाटत असेल तर अजून थोडंसं थंड होऊ द्या किंवा गरमागरम वळले लाडू तरी सुद्धा छान येतात. तर तुमच्या हाताला सहन होईल एवढं गरम असू द्या. गरमागरम वळायला लाडू पटापट होतात. ठीक आहे. जर वाटलं की खूपच फडफडीत तुमचा रवा झालेला आहे तर त्यामध्ये थोडंसं गरम दूध करून 1-2 चमचे तुम्ही त्याच्यामध्ये घालून लाडू वळू शकता. हे बघा मी ह्यामध्ये परत दुसरं काहीही घातलेलं नाहीये. तर अशा प्रकारे हा एक सुंदर लाडू तयार झालेला आहे. टेक्स्चर सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे. एकदम गोल मटोल मस्त लाडू झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लाडू वळवून घेऊ शकता. लहान मोठे तुम्हाला आवडेल त्या साईज मध्ये. आणि मला दोन्ही हाताने येतात लाडू वळायला, तर मी दोन्ही हाताने पटापट वळून घेणार आहे. जर तुम्हाला पण येत असतील तर खूप छान, तुम्ही हे असेच पटापट वळून घ्या. नसतील येत तर एका हाताने पण कोणी
कोणीतरी मदतीला घेऊन बनवून घ्या। तर अशा प्रकारे आपण हे मस्त असे लाडू बनवून घेऊया। या 4 वाट्यामध्ये जवळपास 50 ते 55 लाडू आरामशीर होतात। आता हे लाडू खाण्यासाठी रेडी आहेत आणि तुम्ही करून बघा, मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।